नमस्कार मंडळी, गुरुपौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी संध्या हुडके, भक्तिसंध्या या माझ्या चॅनलमधून गुरुपौर्णिमेनिमित्त आजच्या युगात गुरूंचे काय महत्त्व असते याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. संतांनी म्हटले आहे, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचे काम केवळ पुस्तकी ज्ञान देणे किंवा अक्षरांची ओळख करून देणे एवढेच मर्यादित नाही. पूर्वजांनी म्हटले आहे की ज्ञान मिळवणे म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर विवेक जागृत करणे होय. पूर्वीच्या काळी राजे महाराजे देखील आपल्या मुलांना आश्रमात गुरूंकडे पाठवायचे. तिथून ती मुले केवळ विद्या शिकून नाही, तर जीवन जगण्याची कला, संस्कार आणि नैतिकता शिकून बाहेर पडायची. आज परिस्थिती बदलली आहे. आज जर आपल्याला गणिताचे सूत्र हवे असेल, विज्ञानाचा प्रयोग समजून घ्यायचा असेल, तर आपण इंटरनेटचा वापर करतो. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे आणि ज्ञान म्हणजे विवेक नव्हे. पाठ्यपुस्तकातून कोणता धडा घ्यायचा हे फक्त गुरुच शिकवू शकतात. जगण्याची योग्य दिशा आणि योग्य अयोग्य यातील फरक फक्त एक मानवी गुरुच समजावून सांगू शकतो. सुंदर आयुष्य जगण्यासाठी व्यक्तीच्या अंगी भावना, अनुभव आणि विवेक आणि सहानुभूती असणे खूप गरजेचे आहे. जेव्हा एका विद्यार्थी अपयशाने खचून जातो, अशावेळी पाठीवर पडलेला गुरुचा एक हात त्या विद्यार्थ्याला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतो. गुरु शिष्याला फक्त स्पर्धा जिंकायला शिकवत नाहीत, तर अपयशाशी लढायला आणि एक चांगला माणूस बनायला शिकवतात. इतर साधनांमधून मिळालेल्या माहितीचा वापर समाजाच्या कल्याणासाठी कसा करून घ्यायचा की विनाशासाठी करायचा, हे ठरवण्याची बुद्धी फक्त गुरूंच्या संस्कारामुळेच मिळते. आणि म्हणूनच तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी ते मानवी गुरुची जागा कधीही घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान हे केवळ एक साधन आहे, पण गुरु हे जीवन घडवणारे शिल्पकार आहेत. जगाच्या या महासागरात भरकटू नये म्हणून आजही आपल्याला एका वाटाड्याची, एका गुरुची अत्यंत गरज आहे. म्हणूनच आधुनिक स्वामी समर्थ किंवा दत्तभक्ती स्तवनामध्ये गायले जाणारे पुढील भक्तिगीत प्रसिद्ध झाले आहे, अजरामर झाले आहे. गुरु विण नाही दुजा आधार, रडता पडता कोठे अडता, तोच नेतसे पार. गुरु विण नाही दुजा आधार. आजच्या या आधुनिक युगातही गुरुचे स्थान आढळ आहे आणि ते सदैव राहील. धन्यवाद. मला विद्या शिकवणाऱ्या गुरुविषयी आपल्या मनात असलेला आदर आणि प्रेम दर्शवण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो.